सर्वप्रथम सर्व समाज बांधवांना जय विश्वकर्मा. सालाबादाप्रमाणे आपण यावर्षीसुद्धा श्री विश्वकर्मा युवा फाउंडेशनतर्फे विश्वकर्मा जयंतीचं आयोजन केलेलं आहे. विश्वकर्मा जयंतीनिमित्त आपण ओंकारेश्वर मंदिर ते आत्मवसत हॉलपर्यंत विश्वकर्मांची पालखी मिरवणूक आपण काढलेली आहे. पालखी जी आहे आपली सकाळी 8 वाजेला ओंकारेश्वर मंदिर या ठिकाणी निघणार आहे व इथं हॉलवरती 10 वाजेपर्यंत पोहोचणार आहे. 10 वाजेनंतर इथं आलेले प्रमुख पाहुणे व समाज मान्यवर व समाज बांधवांसोबत हॉलवरती महाआरतीचं पण आपण आयोजन केलेलं आहे. महाआरतीनंतर आपला महाप्रसादाचं पण या ठिकाणी आयोजन आपण केलेलं आहे. महाप्रसादाचा वेळ जो आहे तो 11:30 वाजेचा आहे. 11:30 ते संध्याकाळी आगमनापर्यंत समाज बांधवांच्या आगमनापर्यंत हा महाप्रसादाचं आपण आयोजन केलेलं आहे. तरी सर्व समाज बांधवांनी विश्वकर्मा जयंतीचा व महाप्रसादाचा आनंद घ्यावा ही सर्व समाज बांधवांना नम्र विनंती. सर्वप्रथम सर्वांना जय विश्वकर्मा. मी शरद अर्जुन बोरसे, श्री विश्वकर्मा युवा फाउंडेशन जिल्हा सचिव. मी समाजापुढे एक आव्हान करतो. प्रत्येक 4 वर्षापासून आपण सर्व सुतार समाज बांधव मिळून 4 वर्षापासून श्री विश्वकर्मा युवा फाउंडेशन आयोजित श्री विश्वकर्मा जयंती प्रत्येक वर्षापासून सादर करीत आहे. त्याचप्रमाणे यावर्षी आपले नियोजन तसेच आहे व आपली मिरवणूक सोहळा जो आहे तो आपण पालखी सोहळा ओंकारेश्वर मंदिर ते हतनूर व 7 हॉल इथपर्यंत केलेला आहे. त्यानंतर हॉलवरती ज्येष्ठ समाज बांधव तसेच प्रमुख पाहुणे यांच्या हस्ते श्री विश्वकर्मा यांची आरती होणार आहे. तसेच समाज प्रबोधनाचा कार्यक्रम पण आपण हॉलवरती ठेवलेला आहे. त्याचप्रमाणे सर्वांना एक आव्हान आहे समाजापुढे की मोठ्या संख्येने संपूर्ण सुतार समाज या कार्यक्रमाला विश्वकर्मा युवा फाउंडेशन आयोजित सालाबादप्रमाणे जो कार्यक्रम करतो त्या कार्यक्रमाला आपण सर्वांनी हजर राहावे अशी आशा करतो. जय विश्वकर्मा. सर्व विश्वकर्मा समाज बांधवांना विश्वकर्मा जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा. हतनूर व 7 हॉल इथे आपण विश्वकर्मा जयंती सालाबादाप्रमाणे 4 वर्षे झालेली आहे. आपण आता थोडं रॅलीचं नियोजन थांबवून आपली सांस्कृतिक पद्धतीने आपली पालखी सोहळा ओंकारेश्वर ते आपल्या हतनूर व 7 हॉलला सकाळी 8 वाजता ओंकारेश्वर मंदिरावरून निघणार आहे आणि मान्यवरांचे सत्कार स्वागत आरती करून पुढे 11 ते 4 महाप्रसादाचा कार्यक्रम होणार आहे. सर्व विश्वकर्मा समाज बांधवांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे. समस्त विश्वकर्मीय समाज बांधवांना जळगाव जिल्हावासियांना विश्वकर्मा जयंतीच्या पहिले हार्दिक शुभेच्छा. येणाऱ्या प्रभू विश्वकर्मा जयंतीनिमित्त सालाबादाप्रमाणे श्री विश्वकर्मा युवा फाउंडेशन जळगाव आयोजित भव्य दिव्य जयंतीचे आयोजन हतनूर 7 हॉल इथे करण्यात आलेले आहे. तरी समाज बांधवांना विनंती आहे की उद्या सकाळी ओंकारेश्वर मंदिर येथून पालखी मिरवणुकीचं आयोजन केलं आहे. यामध्ये आपण मोठ्या उत्साहाने सहभागी व्हा व त्यानंतर पुढील कार्यक्रमाची रूपरेषा अशी आहे की हतनूर येथे हॉल येथे मान्यवरांच्या हस्ते प्रबोधन कार्यक्रम होणार आहे. त्यानंतर विश्वकर्माची आरती होणार आहे. यानंतर विविध विद्यार्थ्यांना व पालकांना विशेष मार्गदर्शनाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. आणि यानंतर प्रभू विश्वकर्मा भगवानाची आरती केल्यानंतर महाप्रसादाचं आयोजन केलं आहे. तरी माझी सर्व विश्वकर्मी समाज बांधवांना कडकडीची नम्र विनंती आहे की आपण उद्याच्या 31/1/2026 रोजी शनिवार रोजी हतनूर 7 हॉल येथे आपल्या सहकुटुंब परिवारासहित वरिष्ठ मित्र मंडळाला घेऊन तीर्थप्रसादाचा व जयंतीचा लाभ घ्यावा ही सर्वांना आग्रहाची नम्र विनंती. जय हिंद, जय विश्वकर्मा. त्याप्रमाणे आपल्याकडे जय विश्वकर्मा जयंती 31 जानेवारी रोज साजरी करत आहे. त्यानिमित्ताने आपण समाज बांधवांनी सहपरिवार सहकुटुंब विश्वकर्मा जयंती विश्वकर्मा युवा फाउंडेशनमार्फत साजरी होते ती आपण सर्वांनी येऊन साजरी करावी व त्यात आपल्या समाजाचे ज्या मूलभूत प्रश्न आहेत त्याच्यावरसुद्धा आपण अनुत्तरित प्रश्न आहेत त्याच्यावरसुद्धा मार्गदर्शन करावं ही मी नम्र विनंती करतो. जय विश्वकर्मा. मी सुहास मधुकरवांनी विश्वकर्मा युवा फाउंडेशन कार्यकारिणी मंडळ सालाबादाप्रमाणे यावर्षीसुद्धा आपण विश्वकर्मा जयंतीचे आयोजन केले आहे. तरी आपण यावर्षी पालखीचे नियोजन केले आहे ओंकारेश्वर मंदिर ते हतनूर हॉल
पर्यंत सर्वांनी भगवान विश्वकर्मा जयंती यासाठी उपस्थित राहावे अशी नम्र विनंती.